संगमनेर पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आलेले सेतू कार्यालय नागरिकांची गैरसोय बनत चालले। सदर कार्यालय पूर्वीच्या जागेत अथवा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत सुरू करावे। येत्या 8 दिवसात निर्णय न झाल्यास सेतू कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा संगमनेरमधील भारतीय विद्यार्थी सेनेने दिला आहे। नव वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मद्य विक्रीच्या परवान्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे। त्यानुसार आता 1 जानेवारीच्या पहाटे 5 पर्यंत परमिट रूम आणि इतर हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे। मात्र त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव अशी परवानगी नाकारण्याचा अधिकारही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। ज्या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तिथे अशी सवलत नाकारण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे। विदर्भातील थंडीची लाट आता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे सरकली आहे। नगरमध्ये आजही किमान तापमान 6.0 अंश सेल्सिअस इतकं होतं। आणखी 2 रात्री कडाक्याची थंडी राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे। अत्याचारग्रस्त महिलांचं पुनर्वसन होणं अत्यंत महत्त्वाचं असतं। अत्याचार पीडित महिलेवर मानसिक आघात झालेला असतो। बालविकास विभाग बलात्कार झालेल्या आणि ऍसिड फेकून विद्रूप झालेल्या महिला मुली यांसाठी एक योजना राबवणार असल्याची माहिती बालविकास मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली। त्यासाठी राज्य सरकारतर्फे 24 कोटींची तरतूद केल्याची माहिती यावेळी नामदार गायकवाड यांनी दिली। साई संस्थांचे तूप नष्ट करण्याचा पेच अन्न आणि औषध प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासमोर उभा राहिला आहे। विजयाबाद केंद्रीय प्रयोगशाळेचा महिन्यापूर्वी तूप असुरक्षित आणि हलक्या प्रतीचा असल्याचा अहवाल शिर्डी संस्थानला मिळाला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेले तूप नष्ट करण्याची जबाबदारी आता प्रशासनावर येऊन ठेपली आहे। अधिकाऱ्यांनी 43,39,045 रुपये किमतीचे 1,331 तुपाचे डबे सील केले होते।